सर्वात श्रीमंत पालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2025 व 26 साठीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा अर्थसंकल्पीय अंदाज आज 4 फेब्रुवारी 2025 ला सादर करण्यात आला। महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्पीय अंदाज सादर केला आणि यामध्ये आलेल्या माहितीनुसार या वर्षी म्हणजे 2025 आणि 26 साठी मुंबई महापालिकेने तब्बल 74,427.41 कोटींचा मोठा अर्थसंकल्पीय अंदाज सादर केलेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत जर आपण ही आकडेवारी पाहिली तर हा आकडा म्हणजे 74,000 कोटींचा आकडा हा मागच्या वर्षीच्या बजेटच्या 14.19% जास्त आहे असं सुद्धा कळतंय। मात्र आता या 74,000 कोटींहून अधिकच्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या कामासाठी किती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे मुंबईतील रस्त्यांसाठी व वाहतुकीसाठी या बजेटमध्ये नेमकी किती तरतूद आहे। तर आज समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5,100 कोटींची तरतूद ही रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधा सुधारण्यासाठी करण्यात आलेली आहे। यापैकी दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्पाकरता 4,300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरता 1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। तर गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरता 1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने आरोग्यासाठीच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 7,379 कोटींचं बजेट ठेवलेलं आहे। आता आपण बोलूया शिक्षणाच्या मुद्द्याकडे। शिक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या 4 शाळा उभारण्याचा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलाय आणि यासाठी नेमक्या कुठल्या तरतुदी निर्माण करण्यात आल्या तेही आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नर्सरी ते 10वी पर्यंतचं मोफत शिक्षण बीएमसीच्या शाळांमधून घेण्यासाठी मिशन ऍडमिशन आणि मिशेट मेरिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाणार आहे। यासाठी विविध सुविधा सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यातीलच एक भाग म्हणजे गेमिफाईड लर्निंग ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आता गेमिंग सोबत शिक्षण दिलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 100 शाळांमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग, किचन गार्डन या पद्धतीने मुलांना शेती विषयक धडे दिले जाणार आहेत। तर स्टेम रोबोटिक्सच्या मदतीने मुलांना रोबोट मेकिंग याविषयीचं ज्ञान दिलं जाणार आहे। याकरता वेगळ्या प्रयोगशाळा स्थापन करण्याचा सुद्धा महापालिकेचा प्रस्ताव आहे। दरम्यान मुंबई महापालिकेचं यंदाचं शिक्षणासाठीचं बजेट हे 3,955 कोटी रुपये इतकं असल्याचं कळतं। आता आपण वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजेच पर्यटनासाठी महापालिकेच्या या बजेटमध्ये किती तरतूद करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार राणीबागेचं नवं आकर्षण म्हणून राणीबागेत पेंग्विन आणि वाघांनंतर आता जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत। तर मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार आहेत। संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचं शिल्प उभारलं जाणार आहे आणि लंडन आयच्या धर्तीवर मुंबईमध्ये सुद्धा आता मुंबई आय उभारलं जाईल। काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सुद्धा पर्यटनासाठी अलोकेट केलेल्या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे। दरम्यान यंदाच्या बजेटमध्ये बेस्टसाठी सुद्धा 1,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। बेस्ट मधून हजारो लाखो प्रवासी मुंबईत रोज प्रवास करत असतात आणि याच बेस्टच्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी आता 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। खरं तर आपण आतापर्यंतची आकडेवारी जरी पाहिली तर 2012-13 पासून ते आता 2025 पर्यंत मुंबई महानगरपालिकेने 11,304 कोटींहून अधिकचं अनुदान हे बेस्टसाठी दिलं होतं असं सुद्धा आजच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नमूद करण्यात आलंय। आणि यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 आणि 26 मध्ये बेस्टसाठी वेगळे 1,000 कोटी अनुदान हे मान्य करण्यात आलेले। आता आपण बोलूयात पर्यावरणाच्या मुद्द्याकडे। पर्यावरणासाठी सुद्धा मुंबई महापालिकेने 113 कोटींचं बजेट हे पास केलेलं आहे। दरम्यान सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 5,545 कोटी व मलनिसारण प्रचालनासाठी 2,477 कोटी यांचा समावेश असलेली 13,457 कोटींची मोठी तरतूद ही यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र आतापर्यंत आपण कुठल्या मुद्द्यावर कुठल्या सुविधेसाठी किती खर्चाची तरतूद आहे हे पाहिलं, मात्र ही सगळी तरतूद हे सगळे खर्च करण्यासाठी पालिकेकडे नेमका किती व कुठल्या माध्यमातून महसूल येणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। यंदा महसूल प्राप्तीसाठी पालिकेने एक नवा नियम आणलेला आहे आणि तो म्हणजे
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या दुकानांच्या मालकांकडून सुद्धा कर प्राप्त करण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे। प्राप्त माहितीनुसार मुंबईमध्ये आतापर्यंत 2.5 लाख झोपडपट्ट्या आहेत आणि यातल्या 20% झोपडपट्ट्यांमध्ये विविध दुकानं, गाळे, गोदामं यांच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे सुद्धा होतात। व्यावसायिक कारणांसाठी या जागांचा, दुकानांचा वापर केला जात असल्यामुळे या सगळ्या दुकानांवर, या गाळेधारकांवरती मालमत्ता कर लागू करून यातून मुंबई महानगरपालिका तब्बल 350 कोटींचा महसूल प्राप्त करण्याच्या तयारीमध्ये। महसुलाशिवाय काही थकबाकी सुद्धा मुंबई महापालिकेकडे अद्याप राज्य शासनाकडून येणं बाकी आहे। त्यामध्ये मोठा वाटा हा राज्य शिक्षण विभागाचा आहे। प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी मुंबई महापालिकेला 6,581.14 कोटी रुपये येणं बाकी असल्याचं कळतंय। तर राज्य शासनाकडून मुंबई महानगरपालिकेला सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2024 पर्यंत 9,750.23 कोटी रुपयांची थकबाकी येणं बाकी आहे। दरम्यान ही थकबाकी, महसूल आणि त्यानुसार खर्चाचं केलेलं नियोजन या सगळ्यासहित मुंबई महापालिकेने मांडलेला 2025-26 साठीचा अर्थसंकल्पीय अंदाज मुंबईकर म्हणून किंवा मुंबई बाहेर राहणाऱ्या पण कधीतरी मुंबईमध्ये वास्तव्य केलेल्या व्यक्ती म्हणून आपल्याला पटतोय का, आवडतोय का, हे कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका। आपल्या प्रतिक्रिया लवकरात लवकर पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।